श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 27. अधिक मासातील शेवटचे 5 दिवस राहिले आहेत. ज्यांना कुणाला संपूर्ण महिनाभर अधिक मासातील जे व्रत वैकल्य असतील, स्नान, दान, दीपदान, पुण्यकर्म करायला जमलं नसेल, त्यांनी शेवटच्या 5 दिवसात जमेल तेवढी विष्णूंची भक्ती करा. रोज बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करा. विष्णू सहस्रनामाचे पठण करा. व्यंकटेश स्तोत्राचे पठण करा. कुठलाही भगवान विष्णूंचा मंत्र, पुरुषोत्तम मंत्र पठण करा. श्रवण करा. स्नानदान, दीपदान, मौन व्रत, भगवान सूर्याला रोज अर्घ्य द्या. त्यांचे दर्शन घ्यावं. दक्षिण दिशेला आपल्या पितरांना नमस्कार करावा. पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणावा. शेवटच्या 5 दिवसात आपण एवढी सत्कर्मे जरी केली संपूर्ण तरी अधिक मासाचे महिन्याचे आपल्याला पुण्यफळ प्राप्त होईल. हे व्रत तुम्ही नक्कीच करा आणि या पद्धतीने हे जर व्रत केले तर भगवान पुरुषोत्तम यांची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय माते आदि अना जननी त्रिपुर सुंदरी त्रैलोक्य पामनी सर्व दुःख दरिद्र शमनी विघ्नहर महामाये तुझ्या कृपा कटाक्ष जाण पांगुळ पवनाहून करी गमन मुका तोची वाचाळ होय जाण कृपे करुणी तुझिया ऐका श्रोते एकाग्र चित्त मलमहिमा अति अद्भुत लक्ष्मी ते नारायण सांगत तोची संकल तीर्थ निवेदू लक्ष्मी वदेहो देवाधिदेव कृपा सागरा करुणार्दवा समान फलव्रत प्रभावा कैसे निदेवाला हिचे विशद जय जी पुरुषोत्तमा तेने आचरता कर्म प्राणी पावती मोक्षधामा होय अधमा उपरती ऐसा शब्द रमेचा ऐकून बोलता झाला नारायण तोची श्लोकाधार पूर्ण करा श्रवण हो. माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारलं, अधिक मासातील असं कोणतं सत्कर्म आहे किंवा कोणतं पुण्यकर्म आहे ज्यामुळे मनुष्यासोबत प्राणी मात्राला देखील मोक्ष मिळेल. त्यावर भगवान विष्णू म्हणाले, नारायण वाच समान फलदा देवी सर सर्वे मासाधी मास विशेष फलदायते माघ वैशाख कार्तिक हा विशेष महिमा जान पौर्णिमा म्हणजे 3 माघी वैशाखी कार्तिकी जान विशेष होन मलमासी येथे कीजे स्नानदान विधी विप्रभोजन यथाविधी हो महवन जपसिद्धी तरी सर्व सिद्धी तो पावे भावे करावे विप्रपूजन मग यथाशक्ती तिचे दान ते त्रिनी दशक अपूप अन्न सहित अर्पावे याही वरी जे दान निवेदले ते पाहिजे प्रत्ययही केले ऐसे जरी घडे एक वेळे पाहिजे केले पौर्णिमेसी मग संपूर्ण मास संपादित व्रत उद्यापन कीजे यथास्थित संपूर्ण फल होय प्राप्त जान सत्यवरानने. माघी पौर्णिमा, वैशाखी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा अत्यंत पवित्र मानल्या जातात. मात्र मल मासामध्ये येणारी जी पौर्णिमा आहे ती दर 3 वर्षांनी येते. ती या 3ही पौर्णिमेहून श्रेष्ठ आहे. या पौर्णिमेला स्नान करावं, दान करावं, विप्र भोजन म्हणजेच ब्राह्मण भोजन करावं, यथाशक्ती ब्राह्मण देवाला दान करावं आणि आपल्या घरामध्ये होम हवन करावं, जप करावा, नामस्मरण करावं, भगवान विष्णूंचा कुठलाही मंत्र स्तोत्राचं पठण करावं. ही सर्व सत्कर्मे, ही सर्व सेवा साधना मलमासातील प्रत्येक दिवशी झाली पाहिजे. मात्र प्रत्येक दिवशी शक्य नाही झाली तर आपण फक्त मलमासातील पौर्णिमेला या साधना केल्या तरी देखील संपूर्ण महिन्याचं आपल्याला फळ मिळेल. संपूर्ण महिन्याचं पुण्यफळ कसं प्राप्त होईल याविषयी भगवान विष्णू माता लक्ष्मीला एक कथा सांगू लागले. पूर्वी सुशर्मा नावाचा एक राजा होता जो अतिशय धर्म पारंगत होता, दानशूर होता, हरिभक्त होता. आपल्या जनवासियांचे प्रश्न सोडवणे, न्यायनिवाडा करणे, ब्राह्मणांची सेवा करणं, कुठलंही धार्मिक कृत्य असेल त्यात मदत करणं, कथा कीर्तन करत कथा पुराण याचं श्रवण करणं हे त्याचे आवडते छंद होते. जमेल तेवढा दानधर्म तो नेहमी करत असे. अतिशय दानशूर असा राजा होता. त्याची पत्नी सुष्टमती अतिशय सुंदर होती, पतिव्रता होती. पतीच्या सेवेला ती नेहमी तत्पर असायची. दोघांचे एकमेकावर खूप प्रेम होतं. एकदा अधिक मास आला त्यावेळेला दोघांनीही मनोभावे अधिक मासाचं व्रत केलं. तव पाताला मल मास उभय अचरती व्रतास विप्र भोजनी अति व्यास दिवसेंदिवस धंगत दान धर्म नित्य करीती ऊन पावे
कवनरीती प्रातस्ने उभयता सारिती आणि मने सारथी नाते ऐसे व्रत शास्त्रधारे आचरती उभयता वधूवरे तव अंगिरा ऋषी तपी थोर दर्शन पातला दृष्टी देखता तपोरासी उल्हास परम नृपासी देऊनी आणि असनासी भूतळ वाटासी बैराव मग आनोनी पूजा प्रकार उभयंता पूजले झाले मुनीश्वर परमहर्ष निर्भर रूपवर करी सोपस्कार पूजेचे ऐसे पूजा करिता तेच क्षणी वस्त्रे अलंकार अर्चिला मुनी परमहर्षयुक्त अंगिरा मुनी मात आत पाहुनी रूपाचे मग बोलता झाला मुनी भावा आगळा देखिला भूपती व्रत आचरिता उभयंती झाला माते आनंदू उत्तमासनी बसवले आम्ही भूमिशाहीतुनी रूपतमा तू ऐसा धार्मिक महात्मान देखिला अद्यापि विपराते दिदले अग्रहार वापी कुप सरोवर अपार कीर्ती तुझी रूपवरा थोर भूधरा आगळी अधिक मासाचं व्रत दोघांनी केलं दोघेही प्राप्त स्नान करीत मौन व्रताचे पालन करत होते भगवान विष्णूंची पूजा करत होते रोज ब्राह्मण भोजन दान धर्म ते दोघेही करत होते एकदा राजाच्या दरबारामध्ये अंगिरा ऋषी आले राजाला अतिशय आनंद झाला त्याने आपलं आसन ऋषींना दिलं स्वतः खाली जमिनीवर बसला दोघा पती पत्नीनं राजा आणि राणीनं अंगिरा ऋषींचे चरण धुतले त्यांचं पूजन केलं राजाचं आदरातिथ्य बघून अंगिरा ऋषी अत्यंत आनंदित झाले त्यांनी राजाला आशीर्वाद दिला आणि म्हणाले तुझ्यासारखा राजा मी बघितला नाही जो स्वतः जमिनीवर बसला आहे आणि आपलं आसन मला बसायला दिलं यावर राजा म्हणाला ऋषीवरा उलट आमचं भाग्योदय झालं तुमचे चरण आमच्या दरबाराला लागले आणि साधू संतांच्या सेवेचा ब्राह्मण सेवेचा लाभ आम्हाला झाला आहे हे सर्व जे वैभव राज्य आहे सत्ता आहे ही फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादानेच आहे प्राप्त झाली आहे पुढे राजा म्हणाला मला आपल्याला एक सांगायचं आहे जर आपली आज्ञा असेल तर मी सांगतो ऋषी तथास्तु म्हणाले राजा म्हणाला माझ्या राज्यामध्ये एक वैश्य राहत होती त्याचं नाव वीरभाऊ अत्यंत हिंस्र चोरी करणारा गोधनाचा चोरी करून विक्री करणारा द्रव्य मिळवण्यासाठी तो अगदी कुणाचा खून देखील करत असे ब्राह्मणाचा वध करायला सुद्धा तो मागे पुढे पाहत नाही प्राणी मात्र माणूस ब्राह्मण सर्वांसाठी तो जणू कर्दन आहे काळ प्राणी आते जीवे मारी वेशारत अहोरात्री ऐसा दुराचारी कृतज्ञ निष्ठुर भाषणी अनृत वचनी पापाचे भयन धरी मनी सातो वर्तत असता जनी पापाचे झाली परिते ऐका ऐसा तो परम कृतज्ञ स्त्री सहित सेविले अरण्य सकुटुंबेसी हिंसा धर्म आचरण उदर पोषण चालविती सदा मार्ग रोधुनी जान हरितसे पांतस्ताचे धन वस्त्रे अनिक प्रावरणा हरुण नग्न सोडितसे ऐसे असता एके अवसरी श्रुशांक्रांत वीर अंतरी उदक धुंडिता हिंसा करी तव देखिले नेत्री अपूर्व एक देवालय अतिजीर्ण श्री विष्णू देवत असे जाण देखता झाला दुरुळ हर्षयुक्त निजमनी स्तभवते वृक्ष घनदाट केळी नारळी अचट आम्रनिंबोनी आणि कवट देखता थाट मन भुले नाना पुष्पांची या जाती तेथे बिलबादी वृक्ष शोभती जाई जुई आणि मालती केतकी डोलती फुलभारे येथे चातके मयोरे बदक चक्र वाकादी कोकिळांक नाना जातीचे पक्षी अनेक विचरती देखते ठाई ऐसे अपूर्व रम्य स्थान सरोवरी उदक अमृत समान वीरेश्वरे नयनी देखुनी गेला धावून सरोवर तीरा कांते सहित जलपान करून क्षण एक विश्रांती पावला ते स्थानी तो तेथे आमची राजपत्नी दर्शना लागून गेलीसे असा हा वीरभाऊ नावाचा चोर त्याची पत्नी मात्र अतिशय धार्मिक होती जी देवाची नित्यनिष्ठेने भक्ती करत होती एकदा हा वीरभाऊ नित्यनिष्ठेने जंगलामध्ये फिरत असताना दोघेही पती पत्नी सोबत गेले होते आणि तहान लागली म्हणून तो पाणी शोधत होता त्याला एक सरोवर दिसले आणि सोबत एक देवालय म्हणजेच मंदिर होतं मंदिर जुनं होतं भगवान विष्णूंचं मंदिर होतं ते बघून त्याला खूप आनंद झाला अतिशय घनदाट वृक्ष केळी नारळी आंबा निंबोनी कवट हे सर्व बघून त्याचं मन क्षणभर बोलून गेलं त्या ठिकाणी अनेक पुष्पवेली होत्या बिल्व वृक्ष होती जाई जुई मालती केतकी सर्व फुलं होती बदक मयूर चातक अनेक पक्षी त्या ठिकाणी होती आणि सरोवराचे जे पाणी होतं ते तर अत्यंत शुद्ध जणू अमृतासारखं होतं
वीरबाहू म्हणजेच हा वीरेश्वर हे सर्व बघून त्याला अतिशय आनंद झाला. त्याने सरोवराचं पाणी पिलं, आपल्या पत्नीलाही दिलं. दोघांनी त्या ठिकाणी विश्रांती घेतली. त्याच वेळी राजाची पत्नी ही राणी भगवान विष्णूंचं त्या ठिकाणी दर्शन घ्यायला गेली. तिने या दोघा पती पत्नींना पाहिलं. त्या चोराची पत्नी राणीकडे आली, राणीच्या पाया पडली आणि म्हणाली, माझा हा जन्म असाच वाया चालला आहे. मला पतिसुख अजिबात नाही. माझा हा पती अत्यंत कृतज्ञ आहे, पापी आहे, दुराचारी आहे, हत्यारा आहे, चोर आहे. याच्या सोबत राहून पुण्य तर मला अजिबात घडलं नाही. न कधी दान केलं, न कुठलं तप न केलं, कधी जप, होम, हवन, नेहमीच मी त्याच्या पापामध्ये भागीदार झाली आहे. पुढे मला किती योनीमधून जावं लागेल, जन्म घ्यावा लागेल, किती यातना सोसाव्या लागतील, हे देवालाच माहीत आहे. तिचं हे बोलणं ऐकून राणीला तिची दया आली. राणीसोबत त्या राजा देखील होता. राणीनं राजाच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि म्हणाली, महाराज कृपा करून या दोघांना आपणच आत्या संकटातून काहीतरी मार्ग दाखवा, पापातून मुक्त होण्याचा काहीतरी उपाय आपण यांना सांगावा. मग उठून या लवला ही रूपा चरणी ठेविली डोई म्हणे, राजा विनंती परिसावी ही उभयंता अति दुःखी, तरी याते कवन उपाव, स्वामी कृपा करुणी निवेदाहो, अति उत्तम नरदेहो पहाहो के विगती पुढारी, पै कर्मादभूत हे दोघे, हिंसा धर्म आचरती अंगे, पुण्य संस्कार अंगी न लागे, तरी तरती वेगे, कैसे याते पाहुनी, हृदयी दया उपजली माझे, जीवी तरी कृपा करुण उपदेशावी पावे, पदवी सायुज्यता. राजानं त्या दोघांना बोलावून घेतलं होतं आणि त्या दोघांनाही फळे भक्षण करणार आणि मी आपल्याला एक उपाय सांगतो, तो उपाय नक्की करा. अंतकाळी जया ते घडे, विष्णू स्मरण तयाने अन्य सेवान, लगे करणे पापी हो का, सज्ञान अज्ञान साय उद्धरुनी, तात्काळी तरी तुम्ही उभयंता स्त्री पुरुष मनी धरुनी हव्यास, नित्य विशेष नाम घोष पही करावा, नित्य प्रातः काळी उठोनी देवळी की जे सडा समार्जन, नंतर सरोवरी स्नान करून करा भजन आदरे, ऐसे तया हे ते स्वयं निवेदिले, तथास्तु म्हणून तेही वंदिले, मग आचरू लागले तैसेची उभयंता, नित्य सडा समार्जन करी, सरोवरी स्नाने सारिती, अष्टप्रहर भजन करीती, न सोडिती दिन रजनी, नित्य होता माध्यान्ह काळ, मेळणी आणता ती फळे देवा ते अर्पुनी सकळ, शेष बक्षिती उभयंता, ऐसे क्रमिता भावार्थे, स्वामिया नवल वर्तले तेथे, कृपाळू झाला रमानाथ, परम भावार्थ जाणुनी, मलमास होता संपूर्ण, तव वरी केले आचरण, प्राप्त झाला शेवटील दिन, झाले विधान ते ऐका. राजाने या दोघांनाही सांगितलं, अंतकाळी ज्या वेळेला भगवान विष्णूंचे दर्शन आपल्याला होतं, त्यावेळेला दुसरी कुठलीही भक्ती करण्याची गरज पडत नाही. आपण आता एक करायचं, दोघांनीही रोज सकाळी उठायचं आहे, प्राप्त स्नान करायचं आहे. स्नान झाल्यानंतर जागा स्वच्छ करायची, या सरोवरामध्ये स्नान करा, भजन करा. या दोघांनीही राजाचं म्हणणं ऐकलं. रोज सकाळी ते लवकर उठून विष्णू भक्ती करू लागले, नामस्मरण करू लागले, भजन करू लागले. जंगलातून ते फळे तोडून आणत होते, देवाला अर्पण करत होते. उरलेली फळे ते स्वतः सेवन करत होते. संपूर्ण अधिक मासामध्ये त्यांनी या प्रकारे आपला नित्यक्रम चालू ठेवला. मलमास संपला आणि शेवटच्या दिवशी काय झालं ते ऐका. मलमास होता संपूर्ण, तव वरी केले आचरण, प्राप्त झाला शेवटीला दिन, झाले विधान ते ऐका. सहजी झाले प्राप्त स्नान, सर्वही पर्वणी साधली तेने, व्यतिपात पौर्णिमा जाण, द्वादशी अमावस्या ते, कवन पर्वणी कवन ठाई, देतो तया ते ठाऊकेच नाही, परिकृपाळू तो शेषाशाही, केली नवाई ते ऐका. सहजी घडले तया उपोषण, करिता वन फळा ते भक्षण, जीवा रंगली नामे करून, झाले दहन पापाचे, सप्त जन्माचे गेले पाप, तव विमान उतरले आपोआप, करुणी उभयंता दिव्य रूप, निज स्वरूपी पाठविले, एवढे नाम महिमान, आगळे महापापी उद्धरिले, स्वनयनी आम्ही देखिले, म्हणून कथिले स्वामी या. त्या दोघांनाही माहित नव्हतं की मलमास सुरू आहे. मलमासामध्ये पौर्णिमा आहे, अमावस्या आहे
द्वादशी आहे की व्यतिपात योग आहे, कुठलाही योग त्यांना माहीत नव्हता. ते मात्र नित्य नियमाने संपूर्ण महिनाभर भगवान विष्णूंचा जप करत होते, भक्ती करत होते आणि कळत नकळत त्यांना उपवास घडला. उपवासाचं देखील त्यांना फळ मिळालं आणि त्यांची जी घोर अशी पापे होती, 7 जन्मांची पाप त्याची नष्ट झाली होती. अचानक स्वर्ग लोकातून एक विमान आलं आणि त्या दोघांनाही ते विमान विष्णू लोकाला घेऊन गेलं. एवढे महापापी फक्त मलमासामध्ये अधिक मासामध्ये केलेल्या विष्णू भक्तीने सहज केलेली जी विष्णू भक्ती आहे त्यांनी एवढे मोठे अधम महापापी उद्धरले गेले आहे आणि ही मी प्रत्यक्षदर्शी अनुभवलेली कथा आहे असं राजानं अंगिरा ऋषी यांना सांगितलं. ऐसे इतिहासा लागून लागून अंगिरा ऋषी ते कथे रूप नंदन ऋषी वदे पाहिजे भावपूर्ण तेने नारायण कृपा करी पुनराय ऋषी अर्चिला नमस्कारुनी बोलविला राय संपादुनी व्रताला केले उद्यापनाला विधीने मग तो पत्नी सहित भूप विष्णू लोकी राहिला सुखरूप इतिहास हा अपरूप स्वयं निवेदी नारायण अंगिरा ऋषींना अशा पद्धतीने हा वृत्तांत सांगितल्यानंतर राजानं त्यांना पुन्हा नमस्कार केला. अधिक मासामध्ये राजा आणि राणीने जे व्रत केलं होतं त्याचं उद्यापन केलं. त्यांनी राजा देखील पत्नी सहित विष्णू लोकी गेला. वीर आणि त्याची पत्नी जो होता, अधम होता, दुराचारी होता, अगदी सहज मलमासामध्ये त्यांनी भक्ती केली, जमेल ते व्रत केलं आणि अधिक मासाचा महिमा बघा. भगवान विष्णूंची कृपा होऊन, पुरुषोत्तम भगवान यांची कृपा होऊन एवढे महापापी त्यांचे देखील जीवनाचा उद्धार झाला. मग आपण देखील या अधिक मासामध्ये आता शेवटचे 5 दिवस राहिले आहेत. जमेल तेवढी विष्णू भक्ती करा, जप करा, नामस्मरण करा. जमेल तेवढे मनोभावे सेवा करायची. आपल्या देखील पापांचा नाश होईल. कळत नकळत काही गोष्टी चुकीच्या आपल्या हातून होत असतात. अशा सर्व पातकांचा नाश होईल. आपल्या जीवनातील नकारात्मकता निघून जाईल. मग आपोआपच प्रापंचिक काही प्रश्न असतील ते देखील सुटण्यासाठी मदत होईल. मार्ग निघेल. भगवान पुरुषोत्तम यांची कृपा नक्की प्राप्त होईल. इति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समंत मनोहर सुत विरचित 27 अध्याय गोड हा. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय श्रीकृष्णार्पणमस्तु.